वजन कमी करण्याचे ठरवलेले आहे, पण गोड खाण्याची इच्छा होते। जर आपल्याला असं काही भेटलं जे गोड पण असेल, चॉकलेटी पण असेल, क्रंची पण असेल आणि हेल्दी पण असेल तर दुसरी मजाच नाही। बघूया आजची आपली रेसिपी, ओट्स तवा बिस्किट। आपल्या घरात असलेल्या साहित्यापासून अगदी कमी वेळेमध्ये बिस्किट तयार होतं। बिस्किट बनवण्यासाठी कढाईमध्ये 1 कप रोल्ड ओट्स घेतले, तर हे ओट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहे। थोडासा कलर चेंज होईपर्यंत कमी गॅसवर हळूहळू ओट्स भाजून घेते। ओट्स खाल्ल्यामुळे काहींना गॅसचा आणि ब्लोटिंगचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे ओट्स नेहमी खाण्यापूर्वी भाजून घ्यायचे आहेत किंवा 10-15 मिनिटांसाठी भिजवून घ्यायचे आहेत। त्यामुळे आपल्याला कोणत्याही डायजेशनचा प्रॉब्लेम होणार नाही। तर इथे ओट्सचा हलका कलर चेंज झालेला आहे। गॅस बंद करते आणि ओट्स आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत। तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करूया। त्यानंतर इथे एक पॅन किंवा प्लेट घेऊन त्याला ऑइल लावून घ्यायचे आहे। त्यानंतर एक इकोबेकचा पेपर ठेवला आणि त्यालाही ऑइल चांगलं पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हा पॅन कमी गॅसवर एका गरम झालेल्या तव्यावर ठेवून द्यायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी सोडून द्यायचं आहे। आपले भाजून घेतलेले ओट्स तोपर्यंत थंड होतात, तर ते मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पीठ काढून घ्यायचं आहे। तर इथे आपले ओट्सचे पीठ तयार होते। एका बाउलमध्ये 2 चमचे गूळ घेतलेला आहे। गूळ पावडर असेल तर एकदम चांगलेच, मी इथे छोटा बारीक कट केलेला गूळ वापरलेला आहे। बाउलमध्ये गूळ घेतल्यानंतर मिक्सरमधून जे ओट्सचे पीठ काढलेले होते तर ते घेतले। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे, थोडंसं हिमालयन पिंक साल्ट, त्यानंतर काही ड्रॉप व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट टाकलं आहे। त्यानंतर 1 चमचा वूड प्रेस्ड कोकोनट ऑइल घेतलेला आहे, त्यामुळे आपलं बिस्किट आणखी जास्त हेल्दी बनेल। सुरुवातीला बाउलमध्ये घेतलेलं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व एकजीव झालं की थोडे दूध टाकून पिठाचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। तर येथे दूध काळजीपूर्वक टाकायचं आहे। जर दूध जास्त झालं तर आपलं बिस्किट सॉफ्ट होईल, त्यामुळे पिठाचा एक गोळा बनेल एवढंच दूध टाकायचं आहे। आणि त्यानंतर 2 चमचे भाजलेले ओट्स त्यामध्ये मिक्स केले। त्यानंतर थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घेतलं। त्यानंतर हे सर्व मिश्रण आपण जो प्रीहीट करण्यासाठी पॅन ठेवलेला होता तर त्यावर पसरून घ्यायचं आहे। हाताने त्याला व्यवस्थित बिस्किटाचा आकार द्यायचा। बिस्किट पॅनवर पसरवताना एकदम इक्वल एकसारखे पसरवायचे आहे, त्यामुळे बेकिंगसाठी सोपे जाईल। बिस्किट एकसारखे पसरून घेतल्यानंतर वरतून थोडेसे चॉकलेट चिप्स टाकलेत आणि एकदम हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने ते थोडेसे दाबून घेतलेत। शेवटी झाकण ठेवून 10-15 मिनिटांसाठी आपल्याला बिस्किट बेक करून घ्यायचं आहे। तर एकदम कमी गॅसवर झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी मी बिस्किट ठेवून दिलेलं आहे। 10 मिनिटांपूर्वी बिस्किट चेक केलं होतं तर ते एकदम सॉफ्ट राहिलेलं होतं, त्यामुळे परत 5 मिनिटांसाठी झाकण ठेवलं। म्हणजेच टोटल 15 मिनिटांनंतर आपलं बिस्किट जर उघडून बघितलं तर कडाने एकदम कडक झालेलं दिसतं आणि मधला भाग हा सॉफ्ट दिसतो। तर हे ओट्सचे बिस्किट आहे, त्यामुळे ते थंड होता मधला भागही कडकपणा येतो मधल्या भागाला। गॅस बंद करून बिस्किट बाजूला काढून घेतली आणि थंड झाल्यानंतर ते पेपरपासून वेगळे केले, तर एकदम क्रंची असं आपलं बिस्किट दिसतंय। बिस्किटमध्ये जो गूळ ॲड केलेला होता त्यामुळे एकदम खरपूस असे भाजलेले दिसते बिस्किट। तर तयार झालेले आहे आपले हेल्दी, चॉकलेटी, टेस्टी ओटचे बिस्किट। तर ही 1
टाइम सर्विंग आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे रिफाइंड ऑइल किंवा शुगर वापरलेले नाही, त्यामुळे एकदम हेल्दी असे हे बिस्किट आहे।